नमस्कार, आपला विषय 24 या युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी पीक विमा अनुदानासंदर्भात शेतकऱ्यांना 20,000 रुपयेपर्यंत अनुदान अदा करण्याबाबत आणि पीक विमा नुकसान भरपाई देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासनीय निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याबाबत संपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून पाहणार. चला सुरू करूया. सन 23च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दूध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी दिनांक 5/0/24 रोजी सन 24-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पवन हंगाम 23-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 23च्या खरीप हंगामामधील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रामध्ये त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठी प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संदर्भातील शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदरचे अर्थसहाय्य संबंधित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वितरित करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाची विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे. तर शासन निर्णय असा आहे की राज्यातील सन 23च्या खरीप हंगामामधील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पीक 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी या पद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सन 23 मधील खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा आयटीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे. सदरची माहिती आणि डेटा आयुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुका निहाय क्षेत्रातील यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरची माहिती कृषी सहाय्यकाकडून गाव निहाय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायती किंवा दर्शनीय भागात ठळकपणे लावण्यात येईल. या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांची संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती विहित संमती पत्रामध्ये आधार क्रमांकाची छायांकित प्रतिसह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यावी. सामायिक खात्याबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांच्या नावावर इतर सह हिस्सेदार यांची संमतीने जमा करण्यात येईल. त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत सर्व खातेदारांनी विहित पत्रात त्यांची ना हरकत पत्र आणि त्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करावीची आहे. त्यांची संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती विहित संमती पत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे द्यावी. शेतकऱ्याकडून प्राप्त झालेली संमती पत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल. महाआयटीने तत्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यायचा आहे. प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल. यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्या व्यक्तीचा आहे याची खात्री जमा होईल. महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधार प्रमाणे नाव जुळवणी करावी. त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज 90% अनुदान ठेवावी. ई केवायसी झालेले लाभार्थी निश्चित कालावधीसाठी आधार क्रमांक पीएम किसान नमो शेतकरी डेटाशी जुळवावे व उरलेल्या अर्जासाठी नव्याने ई केवायसी करण्यात येईल. सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टल विकसित करण्यात येईल. उदाहरणार्थ, एक शेतकरी किंवा खातेदारक यांच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर असे क्षेत्र एकूण 4 हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 रुपये प्रति हेक्टर नुसार दोन्ही पिकाची मिळून 20,000 रुपये अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला की शेतकरी बांधव संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तर शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनला अर्थसहाय्य देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी आजचा विषय 24 या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.